23 डिसेंबर 2025 धुरंधर पाहिला. सुंदर सिनेमा आहे, 3.5 तासांचा आहे. आणि काम करणारे तर सगळे छानच आहे. रणवीर सिंग, सनी देओल, अक्षय खन्ना, माधवन, अजूनही भरपूर आहेत मेकअपमध्ये. काही ओळखू आले, काही नाही आले. सगळे म्हणजे तसे स्टारकास्ट इतकी सुंदर आहे आणि सुरेख काम केलेलं आहे. आणि 1999 ते 2002 मध्ये ज्या घटना घडल्या, म्हणजे पाकिस्तानकडून इंडियावर ज्या ज्या गोष्टी घडवल्या गेल्या किंवा अटॅक झाले, त्यांचं सगळं वर्णन आहे. आणि त्याच्या मागे कसं पॉलिटिक्स होतं किंवा कसं काय काय केलं गेलं आणि कसं त्या दरम्यान इंडियाने आपला हेर पाकिस्तानमध्ये पाठवून त्या ऑपरेशन धुरंधर राबवलं होतं, अशी ती पूर्ण स्टोरी आहे. तर हा रणवीर सिंग रॉचा हे असतो माणूस, आणि त्याला आर माधवन म्हणजे तेच मिनिस्ट्रीनी अपॉइंट केलं असतं स्पेशल ड्युटीवर. आणि तो मुसलमान नाव म्हणजे बलुची बनून तो तिथे त्यांनी एंट्री केलेली असते बलुचिस्तानातून पाकिस्तानामध्ये. आणि तर तो तिथेही पाकिस्तानात एक जण मुखबीर असतोच आपला, तर त्याच्याकडे जाऊन तो आधी त्यालाही थारा देत नाही, कारण त्यालाही कन्फर्म पाहिजे असते की हा नक्की तोच आहे ना. तर तो आधी त्याला थारा देत नाही. तर मग हा रस्त्यावरच असतो रणवीर सिंग. तर हे दुसरे गुंडे लोक दुसऱ्या ग्रुपचे त्याला त्रास देतात आणि मारतात. पण मग नंतर हा त्याला हे करतो, म्हणजे त्याला खात्री पडते की हाच आहे म्हणून, रणवीर सिंगच आहे. आता तो त्याच्याकडे राहतो. तर त्याचं ज्यूसचं आणि खाण्यापिण्याचं दुकान असतं, तो त्याच्याचकडे राहायला लागतो. मग जेव्हा त्याच्याशी डिस्कस करतो की आता इथले जे मेन लोक आहेत पॉलिटिकल पार्टीमध्ये, तर त्यांच्या ग्रुपमध्ये शिरायचं, आणि सगळे तसे गुंडगिरीच असतात, मारकाट, म्हणजे प्रत्येकाचा ड्रग्सचा किंवा शस्त्र पुरवायचा आहे, असेच सगळे हे असतात धंदे, काळे धंदे. तर आता यांची माहिती आपल्याला एक तर मिळाली पाहिजे आणि त्यांच्या गोटात शिरकाव कसा करायचा. तर मग त्यांना नंतर एक कळतं की तो जो तिथला मेन आहे अक्षय खन्ना, तर त्याच्या मुलावर ह्या दुसऱ्या ग्रुपचे गुंड अटॅक करणार आहे कोणाच्या तरी फंक्शनमध्ये. तर 3 जण येणार आहेत. तर मग हा म्हणतो त्याला की तू मॅनेज करू शकशील का, तू त्याला वाचवू शकशील का, तर मग तुझी तिथे एंट्री होईल. तर प्रयत्न करतात हे लोक पुष्कळ, पण म्हणजे त्याला त्या मुलाला वाचवू शकत नाही, गोळीच लागते. पण त्याच्या छोट्या भावानी पाहिलेलं असतं सगळं. तर तो आपल्या वडिलांना सांगतो की यांनी खूप प्रयत्न केले वाचवायचे, पण नाही वाचवू शकला असं वगैरे हॉस्पिटलमध्ये, आणि घेऊन गेलेला असतो. तर मग तो त्याला पैसे द्यायला ऑफर करतो की तू इतकं माझ्या केलं. तर तो म्हणतो नाही, मला पैसे नको, मी तर हे माझे बलुची समज, म्हणजे तुम्ही बलुची आहे, मी पण बलुची स्वतःला समजतो, आणि म्हणून मी हे केलं. त्याला ते आवडतं. तो म्हणतो मला काही छोटं मोठं काम द्या, आणि मग अशा प्रकारे त्याला काम. पण मग तो आपल्या विश्वासानेच म्हणजे वरच्या पोस्टवर, म्हणजे त्याचा खास असा अक्षय कुमारचा बनतो रणवीर सिंग. रणवीर सिंगचा एक भाऊ पण असतो, बायको पण असते, आणि त्याचा एक चुलत लांबचा एक भाऊ असतो, का कोणीतरी रिश्तेदार असतो. तर तो पॉलिटिकल याच्यामध्ये असतो. तर तो आपला नुसतं याला अक्षय खन्नाला गाजर दाखवत असतो की तुला आता नेक्स्ट टाइम मी माझ्याबरोबर पॉलिटिकल याच्यामध्ये हे करीन वगैरे. पण रणवीर सिंग हळूहळू लक्षात येते की त्या ज्या पॉलिटिकल ह्याची जी मुलगी असते, तर तिच्यावर त्यांनी खूप बंधनं लावलेली असतात की तू असं नाही करायचं, तसं नाही करायचं, आणि त्याच्यामुळे ती जरा थोडंसं आणखीन बेछूट वागायला हे झालेली असते, आणि तिला रणवीर सिंग आवडायला लागतो. ती म्हणजे जेव्हा पण बघते फंक्शनमध्ये याच्यात त्याच्यात, आणि मग तिचं आणि त्याचं जमते. मग रणवीर सिंग विचार करतो की आता हिचा उपयोग, पण त्यालाही ती आवडायला लागते. तो म्हणतो आता हिचा उपयोग करून आपण पुढे जाऊ शकतो. आता हे करायचं, नंतर ते लोक प्लॅन करतात की आता आपण अटॅक करायचा इंडियावर. तर शस्त्रास्त्र कुठून
मिळवायची. तर एक म्हणजे वाळवंटामध्ये तिथल्या एक जण असतो जो शस्त्र पुरवठा करत असतो. तर मग त्याच्याकडनं ते लोक शस्त्र घेतात. आणि हा जो आपला याच्यावर हल्ला झालेला ताजवर 26/11चा, तो सगळा त्यावेळेस त्यांनी ऑर्गनाईज केला असतो. तर आपली इंडिया का नाही कंट्रोल करू शकत, म्हणजे त्याला किंवा आधीपासून माहित नसेल, कारण आधीची जी तारीख असते ती काहीतरी ऑक्टोबरची ठरलेली असते, 13 ऑक्टोबर. आणि मग नंतर ह्या लोकांनी त्यांना एक मुखबीर सापडतो की म्हणजे इंडियाने अजून कोणाला पाठवलं असेल ना, तर तो पकडला गेलेला असतो आणि त्यांनी ते कळवलं असतं, म्हणून ते डेट चेंज केलेली असते आणि ते इंडियाला त्याची काही कल्पना नसते आणि त्याच्यामुळे आपण लोक कंट्रोल नाही करू शकत. तर रणवीर सिंगला त्याचं खूप वाईट वाटतं की आपण तर वेळच्या वेळी सगळं कळवलं होतं आणि हे नाही करू शकलो. आणि त्याच्या आधी हायजॅक कंधार एअरपोर्टला आपलं एअर इंडियाचं विमान हायजॅक केलेलं होतं 1999 मध्ये. तर त्याही वेळेस भरपूर कॉम्प्रोमाइजेस करावे लागले असते. त्यांचे 3 लोकांना सोडून द्यावं लागलं होतं आणि पैसेही जमा करावे लागले होते बँकेमध्ये त्यांचे. तर त्यावेळेस माधवन म्हणतो की माझ्याकडे दुसरे प्लॅन्स आहेत, पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. मग आता हा अटॅक झाल्यावर तो अर्जुन रामपाल असतो मेन ह्याच्यामध्ये. तर तो म्हणतो की अरे तुम्ही काय छोटे मोठे शस्त्र आणि हे करताय, तर आपण एक मोठा प्लॅन करू. नोट म्हणजे त्यांची इकॉनॉमी वीक करायकरता आपण खोट्या नोटा छापून हे करू. मग ते खोट्या नोटांच्या याच्यामध्ये त्यांचं चालतं. मग ते याला रणवीरला कळतं की कुठून हे सगळं चाललेलं आहे आणि कसं त्यांच्याकडे ते प्रिंट्स आलेले आहेत ओरिजिनलच्या, अगदी म्हणजे काही फरक नाही वगैरे. तर तोच आपल्या इंडियामधलाच कोणीतरी फितूर झालेला असतो मिनिस्ट्रीमधलाच त्यांचा मुलगा, आणि तोच येता जाता त्यांनी दुबईला थांबवून थोड्या वेळाकरता आणि ते हँडओव्हर केलेले असतात त्यांच्या कॉप्या. हे सगळं रणवीरला तिथून कळतं. तर ते सगळं त्यांनी कळवलेलं असतं. मग नंतर ही आपल्या वडिलांचं घर सोडून जी मुलगी असते, जी रणवीरवर भाळली असते, ती ह्याचं घर सोडून रणवीरकडे राहायला येते. तर मग आणि अक्षय खन्ना पॉलिटिकल याच्यामध्ये पुढे पुढे जात जातो आणि तोच म्हणजे आता म्हणजे इलेक्शनला उभा राहील, म्हणजे ह्याला एकदम हा बाजूला होऊन जातो. तर मग रणवीर सिंग त्याला म्हणतो की तुम्हाला जर पुढे यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या घरचं कोणीतरी पाहिजे, तुमच्या नात्यातल्या, ज्याच्यावर तुम्ही विश्वास करू शकाल. आणि मग हा ठरवून मुलीचा साखरपुडा रणवीर सिंग शिकवून देतो. आणि मग प्रॉपर आणि मग रणवीर सिंग मग हे करतो, म्हणजे काय काय करायचं काय नाही ते. तर आता इकडे जेव्हा ह्याला जो पॉलिटिकल लीडर असतो त्याला जेव्हा पाहिजे असतं, तर तेव्हा त्यांनी एका ज्याला पकडलं असतो अगोदर, एक ISIचाच हे असतो ऑफिसर, तर त्याला पकडलं असतं जेलमध्ये, तर त्याला सोडवत होतो आणि त्याला सांगतो की कसंही करून तू अक्षय खन्नाला पकड, तर एकटं गाठ. तर मग असंच अक्षय खन्नाच्याच घरचा एक विश्वासू असतो, पण तो पैशांकरता फितूर झाला असतो. आणि जसंच अक्षय खन्ना निघालेला असतो, हा कळवतो तिकडे आणि मग त्याला पकडतात. पण रणवीर सिंगचं आपल्या त्याच्या पोरीशी जेव्हा चाललेलं असतं, तेव्हा त्यांनी तिला म्हटलं असतं की तू थोडंसं त्या ISIच्या ऑफिसर आणि वडील हे दोघंही घरी आले की लक्ष ठेव. तर तिने ते सगळं रेकॉर्ड करून ठेवलं असतं आणि मग तो पाठवतो संजय दत्तला. तर मग संजय दत्तला सोडावं लागतं त्याला. झालं परत जल्लोष, सगळे बलूच आणि लायराचे लोक सगळे खुश, सगळे त्याला म्हणजे अजून मानायला लागतात. आणि बेनझीर भुट्टोचा नवरा तो याला ऑफिशियली आपल्या याचं पॉलिटिकल पार्टीचा लीडर बनतो की आता माझ्या पार्टीकडून हे आणि पूर्ण माझं बॅकिंग वगैरे याला. तर मग ह्याचा अजूनच जळफळाट होतो. जो आधीचा पॉलिटिकल लीडर असतो तो त्याचा नातेवाईक, तो म्हणतो आता काय करायचं. म्हणतो ठीक आहे मी बघतो.
काय करायचं. मग हे लोक प्लॅन करतात की आता याला म्हणजे मारायचं. आणि तो बघतो ना किती क्रुएल्टीनी त्यांनी हे केलेलं आहे. तर हे म्हणतात आता आपण नेक्स्ट प्लॅन जसं आपण 26/11चा केला तसंच आपण आता 15 ऑगस्टला प्लॅन करू. तर हा खोटच त्या भावाची डायरी घेऊन म्हणतो नाही 9 ऑगस्टला करूया, कारण 9 ऑगस्टला काही नाहीये. पण ऍक्च्युली 9 ऑगस्टला त्या इरिगेशनचं एका हे असतं उद्घाटन. म्हणजे त्या दिवशी हा बिझी असेल आणि मग ह्याला उद्योग करता येतील. म्हणजे अक्षय खन्ना बिझी असल्यावर रणबीर सिंगला उद्योग करता येतील या दृष्टिकोनातनं तो 9 ऑगस्ट सांगतो. आणि मग तो जाऊन शस्त्रास्त्र वगैरे ऑर्डर करून येतो आणि मग ह्याच्या भावाला, अक्षय खन्नाच्या भावाला घ्यायला पाठवतो. म्हणजे मग हा मोकळा. ते इनॉग्रेशन झाल्या हा याला घेऊन निघतो अक्षय खन्नाला. आणि अशी जरा डुलकी लागलेली असते सगळ्यांनाच कारमध्ये. तर हा मग म्हणजे त्यांचं ठरलेलं असतं की संजय दत्त त्या एका सुनसान जागी थांबलेला असतो पूर्ण यांना घेऊन गस्त. आणि मग हा त्या रस्त्यावर जातो. पण थोड्या वेळाने अक्षय खन्नाला जाग येते आणि त्याला लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे, हा वेगळ्याच रस्त्याने का. त्यांचा प्रश्न विचारतो पण हा म्हणतो नाही असंच मी तिकडे मला ठीक नाही वाटलं वगैरे वगैरे म्हणून मी इकडून आलो वगैरे. पण अक्षय खन्नाला लगेच लक्षात येतो. तो चाकू काढतो. पुष्कळ मारापिटी होते. कारचा ऍक्सिडेंट होतो. पण काही नाही. मग थोड्या वेळाने हे संजय दत्त वगैरे पोचतात. हाणामारी मारामारी त्याच्यामध्ये खूप सगळ्यांनाच लागतं. सगळेच अगदी मरायल त्याच्यात होतात. पण शेवटी रणबीर सिंग मारतो याला अक्षय खन्नाला. आणि मग पण आता तसं मारलं तर मग ते गडबड होईल ना. तर तो म्हणतो की ह्याला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत म्हणजे शहरात नेईपर्यंत हा जिवंत राहायला पाहिजे. तर तो संजय दत्त म्हणतो की त्याच्या जखमेत बोट घालून ठेवायचं, तिथे दाबून ठेवायचं की तो मेला नाही पाहिजे, त्याचा श्वास थांबता कामा नये. मग तसंच करत हा रणवीर सिंग त्याला एका रिक्षाने घेऊन जातो आणि पूर्ण रिक्षातच दाखवतो की मी खूप काळजी करतोय त्याची आणि त्याला वाचवायचा प्रयत्न करतोय. तर तो म्हणजे रिक्षावालाही बघत असतो. तो म्हणतो चल 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 तू पटकन. आणि मग तिथे गेल्याबरोबर तो बोट तिथे काढून टाकतो जसेच डॉक्टर त्याला घेऊन जातात. म्हणजे डॉक्टर मग डिक्लेअर करतात की हा डेड आहे वगैरे काय. पण मग त्याचं नाव खूप होते रणवीर सिंगचं की यांनी किती प्रयत्न केला हे वाचवायचा, पण तिथे अटॅक झाला, हे झालं ते झालं. म्हणजे रणवीरचं नाव सगळीकडे उदो होते. आणि मग कोणालाच काही म्हणजे कळलेलं नसतं की नक्की काय झालं. तर सगळ्यांना फक्त वाटतं की तर म्हणजे याचं अजून पुढे नाव होतं. आणि मग ऑपरेशन यांचं जे धुरंधर असतं ते सक्सेसफुल होतं आणि पुढे अजूनही हा म्हणजे करणार काम तिथेच राहून. म्हणजे आतापर्यंत तरी त्यांनी सगळ्यांचा विश्वास संपादन केला आणि हायर पोझिशनला पोचलेला असतो. आणि तिथेच हा सिनेमा संपवलाय. आणि पार्ट 2 आता परत मे मध्ये येणार आहे. तर ओव्हरऑल सिनरी, सेट्स आणि सगळ्यांची कामं सुंदर आहेत. सुरेख सिनेमा.